महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या भारतीय जनता पक्ष कार्यालयाचे उद्घाटन 22 मे रोजी गुरु शरणम कॉम्प्लेक्स विश्राळी नाका पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, दिवासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदर, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरात, माजी नगरसेवक बबन मुकादम, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, रमाकांत पाटील, रामेश्वर आंग्रे, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, पुष्पलता मडवी, सीमा घरत यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कामोठे येथील अल्पेश माने, प्रमुख संघटक शेकाप सुरेश खरात, कामोठे शहर अध्यक्ष व्यापारी सेल शुभांगी खरात यांच्यासोबतच खांदा कॉलनी येथील शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष जयंत भगत यांच्यासोबत त्यांच्या संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला। आज भारतीय जनता पक्षाच्या आपल्या पनवेल शहरामध्ये पनवेल आणि उरण या मतदारसंघातील कर्जत खालापूर सुद्धा आहे त्याच्यामध्ये, पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रीतम म्हात्रे 10 तारखेला भाजपशी झाल्यानंतर ताबडतोब 12 ते 14 दिवसाच्या आत त्यांनी एक प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता, लोकांच्याकरता सेवा देण्यासाठी प्रीतम म्हात्रे नवीन कार्यालयाचं इथं उद्घाटन होत आहे। माझ्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिसेस कार्यकर्त्यांचे आहेत, त्यात माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचंसुद्धा एक सुसज्ज असं एक ऑफिस इथं आज सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता एक मोठी संधी मिळालेली आहे आणि आता आपल्याला मला वाटते या प्रीतम म्हात्रेचं त्यासाठी मी अभिनंदन करतो। एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या वेळेला म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी 30 ते 40 वर्ष आज एकत्र रीतीनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो। राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही। पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच आडवा येत नव्हता। अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जयंत म्हात्रे आणि आम्ही दोघे एकाच ग्रामपंचायतीतले आहोत, एकाच वार्डातल्यात पण आहोत। गव्हाण कोपरमध्ये जो कोपर नावाचं गाव आहे कोपर शिवाजीनगर तर तिथं आणि त्या ह्याच्यातून असताना सुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षांचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असतील, पण गव्हाण ग्रामपंचायत निवडणूक आमची ही बिनविरोध होत असते। म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचारविनिमय करून कधी जयंत म्हात्रेचा पक्ष कधी माझा पक्ष असं, पण 2.5 वर्षाकरता वाटून घ्या, सदस्य संख्या वाटून घ्या। गव्हाण ही मोठी ग्रामपंचायत असं 5 गावची गव्हाण बोलतं, पण गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेलगर, बेलपाडा आणि इतकंच नव्हे तर आम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समजूतदारपणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण बिनविरोध निवडणुका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत, त्यामुळे काम करण्याचं आमचं बळ जे आहे ते आणखीन वाढलेलं आहे। कारण भारतीय जनता पक्ष हा पक्ष आता राहिलाच नाही, देशाचा अख्खा पक्ष झालेला आहे। म्हणजे दक्षिणच्या टोकापासून उत्तरेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेकडं भारतीय जनता पक्ष सगळीकडे पोचलेलं आहे, मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे। आमच्याबरोबर आणखीन विक्रांत पाटील एक आणखीन ते आमदार आहेत, विधान परिषद तेही काम करतात, बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि तशा दृष्टीनं त्या आम्ही पाहतोय की आम्ही सर्व दिबा पाटलांची चिरंजीव इथे बसलेले आहेत, तुम्हाला बघा तोच वारसा आम्ही घेऊन पुढे चाललो दिबा पाटलांचा आणि त्या दृष्टीनं जे काम दिबा पाटील साहेबांनी केलं, हक्कासाठी भांडले, तेच काम आम्ही करणार आहोत। पण आम्हाला आता मजबूत जोर मिळाला आहे। त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्हाला त्या मानानं सत्ताधारी पक्षाचा जोर मिळत नव्हतं, पण आता आम्ही देशात, राज्यात आणि पनवेलमध्ये, अलिबागमध्ये सगळीकडे आता हे आमचं बळ वाढलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहून हे सर्व काम करणार आहोत। आज भाजपची एकातीच सत्ता आहे, त्याच्यामध्ये थोडं जर कुठं काहीतरी इकडं तिकडं असेल तर ते सुद्धा आपल्याला येतील आणि एकतर्फी आपण ज्याला म्हणतो तसं, पण आम्ही त्या भरोश्यावर राहणार नाही।
एकतर्फी सत्ता येणार म्हणून बेसावध राहायचं नाही आणि त्याच्याबरोबर आमची सत्ता आहे म्हणून काही वागायचं तसंही नाही. तर आम्हाला जागृतपणानं काम करायचं आहे आणि त्याकरता आलेले जयंत म्हात्रे किंवा प्रीतम म्हात्रे यांची आम्हाला चांगली मदत होणार आहे. मी माझी स्वतःची जागा आहे, मी दिली होती त्यांना, शेका पक्षाला दिली होती. मी त्या शेका पक्षात होतो आणि इथून कामकाज चालत होतो. नवीन ज्यावेळी मी इथं BJPमध्ये प्रवेश केल्यानंतर मी तिथला नवीन जो कार्यालय जो रिडेव्हलपमेंटला होता तो पूर्णपणे सुसज्ज करून दिलेला आहे. तिथं अशाच पद्धतीचा कार्यालय केला. तिथं AC आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, सर्व काय आहे. का मला त्यावेळी बसायचं होतं, पण ती कधी 2010 पूर्वी. त्याच्यानंतर मी सोडल्या तर मी त्याच पद्धतीने करून दिलेलं आहे कार्यालय. तर ती जागा रिडेव्हलपमेंट तो ऑफिस रामशेठनेच दिलेला होता. योगायोगात त्याचा रिडेव्हलपमेंट आला आणि मी त्याची रिडेव्हलपमेंट केली आणि सुसज्ज शेका पक्षाला ऑफिसमधून या ऑफिसमधून बाहेर काढलेलं नाही, त्यांची सोय करून दिलेली आहे. आणि काँग्रेसमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांची सोय केली आणि आता जयंत म्हात्रे सुद्धा इथून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी शेका पक्षाची सोय व्यवस्थित करून दिली, अगदी चांगलं डेव्हलप करून. आणि मग सुसज्ज असं केलाय ज्याला स्वतंत्र एंट्री ठेवलेली आहे. एक गाला त्याच्या मी डेव्हलपमेंट कोणी असेल तो स्वतःचा कधी नुकसान करत नाही, पण मला तिथं बसायचा होता म्हणून मी एक गाला हे करून स्वतंत्र एंट्री केली. वरती म्हणजे सुसज्ज पाहिजे तसं केलेलं आहे. मग तिथं फायदा किती होईल तोटा किती होईल हा तिथं विचार नाही केला आणि अतिशय सुंदर केला. आणि हा कार्यालय जो आहे ना तो आता सुसज्जच आहे. आणि जसं सांगितलं विक्रांतजीने का आपण जनतेचंच काम करतो, शेठनीसुद्धा तेच सांगितलं आहे रामशेठने. आणि इथं कुठलाही मतभेद नाही, कुठलाही हे नाही. जो येईल तो आमचा कार्यकर्ता आहे. जेवढे येतील ते आम्ही त्यांना घेत राहू आणि आम्ही एक हाती इथं चांगल्या प्रकारे काम करण्याची सुसज्ज संधी लोक आम्हाला देतील असं मला वाटतो. आणि कुठल्याही प्रकारे आमच्या तुझ्या भावना आहे. आता 3 आमदार आहेत ना आम्हाला इथे, येऊन नाही. आणि इतके ज्येष्ठ आहेत जे जिल्हा मानतो, महाराष्ट्र राज्यात नाव आहे. आणि अतुल आहे आमच्यासोबत, आता पाटील साहेब, आम्ही त्यांच्यासोबत काम. आणि काही मतभेद असतील ते आम्ही पूर्ण विसरून नव्या जोमाने कामाला लागतो. जसे पूर्वी पाटील साहेब करत होते तसं आम्ही काम आता इथं करतो. प्रीतम शेठ जनार्दन म्हात्रे यांच्या ह्या ऑफिसचं उद्घाटन झालं. त्या प्रसंगी आदरणीय आमचे रामशेठ ठाकूरजी आमच्या सर्वांचे नेते आहेत. नेता हा फक्त कुठेतरी त्याचं वय असतं मोठं म्हणून नेता नसतो, तो कर्तृत्वानेही मोठा असावा लागतो, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा असावा लागतो, त्याच्या मनाचं मोठेपण असावं लागतं, तो पालकाच्या रोलमध्ये असावा लागतो. हे सगळे गुण रामशेठ ठाकूर साहेबांच्यामध्ये आहेत. आणि त्या निमित्तानं रामशेठ ठाकूरांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं, या कार्यालयाचं उद्घाटन झालं. मला वाटतं भाऊ इतका चांगला योग शेठच्या हस्ते उद्घाटन होणं खऱ्या अर्थानं आपण त्या मनाने खूप भाग्यवान आहोत की अशा रामशेठ ठाकूरांच्या हस्ते उद्घाटन झालं. खरं म्हणजे भाऊंचा प्रवेश, भाऊ आम्ही जयंत म्हात्रेंना भाऊ म्हणतो. भाऊ म्हणजे विक्रांतजींनी मगाशी सांगितलं, भाऊ हे सगळ्यांच्या हृदयात बसलेला एक साधा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. जसं रामशेठ ठाकूर आज जेवढ्या मोठ्या पोझिशनला असले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत, तसाच दुसरा कार्यकर्ता, तसा स्वतःला नेता न समजणारा एक कार्यकर्ता, एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आला. मी असं म्हणतोय आला, आम्हाला काही वेगळे पण फारसं वाटत नाही, कारण आम्ही अनेक वर्ष भाऊंच्या बरोबर शेकाबरोबर अनेक वर्ष 25 वर्ष महायुतीमध्ये युतीमध्ये BJP शिवसेना शेका पक्ष काम केलं आहे. आमची मनं खूप जुळलेली होती आणि या विकास आम्ही ह्या पनवेल विभागाचा करत राहिलो. भाऊ तिकडे शेका पक्षात काही दिवस होते, आम्ही इकडे भाजपत होतो. इलेक्शन संपल्यानंतर किंवा इलेक्शनचे 2-4 महिने एवढाच आमचा दुरावा असायचा. नाहीतर आम्हाला काय नवीन भाऊ नवीन नव्हते, शेका पक्षाचे कार्यकर्ते नवीन नव्हते, विचारधारा आमची सगळ्यांची काम करण्याची पद्धत एकच होती. त्यामुळे भाऊ नव्याने पक्षात आला असं मला वाटत नाही. आणि एक चांगला सच्चा कार्यकर्ता आमच्याकडे आल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रात अनेक प्रवेश झाले असतील, पण भाऊंचा प्रवेश जो आहे तो आम्हाला आमच्या घरातला परिवारातला प्रवेश वाटतो. कुठे मॅच व्हायचं पॅच व्हायचं असा विषयच कधी येणारा नाही आहे. आणि या सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व रामशेठ ठाकूरांसाहेबांसारखं बसलं आहे. त्यामुळं आम्हाला यात कुठलीच चिंता नाही. आणि भाऊ आल्यामुळं ताकद तर 100% दुधात आणखीन साखर पडली, चित्र बदललं. आणि अख्ख्या महाराष्ट्रातला मला असं वाटतं की हा विधानसभा मतदारसंघ किंवा उरण पनवेल किंवा हा उत्तर रायगड जिल्हा असा आहे की इथं विरोधक म्हणण्यापेक्षा
आम्हाला विरोधक हा शब्द नाही वापरायचा. आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमचं जे काम आहे ते विरोधकाला आम्ही कुठं शिल्लकच ठेवत नाही. आमच्या कोणीतरी बोट दाखवावं आम्ही असं वागतच नाही. अजून आम्ही तिघेजण बसलोय, कुठंही असं कोणी बोट करावं आमच्याकडं असं आमच्या आयुष्यात इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही कोणाला संधी दिली नाही. त्यामुळे आम्ही अभिमानानं ताटपणे कधी कधी गर्वानं सांगू शकतो की यस, आम्ही आमच्या पालक म्हणून आमचा रोल असेल आणि भारतीय जनता पार्टीची विचारधारा जो अंत्योदयाचा विचार आमच्या दीनदयाळजींचा आहे तो शेवटच्या घटकाचं, शेवटच्या गरिबाचं अश्रू पुसण्याचं काम जोपर्यंत आम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं कार्य पूर्ण झालं असं आम्हाला वाटणार नाही. ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं. कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी 10 तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लाभली. म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन मेळावा एक लावणार होतो आज त्याचीच ही नांदी झाली. आणि मनोमिलन आणि हे सगळे ह्याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं. हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं. कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, आदरणीय भाऊ, आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाध्यक्ष अविनाशजी असतील आणि सगळे नगरसेवक, सगळी मंडळी, सगळे सभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते. म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त 2 दिवसाच्या तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं. मला अजून एक याच्यातून सांगायचं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी होत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे. कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती 100% सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार, कोणाला ऍडमिशनचे प्रॉब्लेम असतात, कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात, ही सुरुवात हे तर अगोदर करत आलोय. परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते. तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो. आणि जे आमच्या सोबत आणि जे आज आलेत, आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत. मग आमच्या सोबत आता असणारे कामोठेवासी असणारे, कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच, मग खरात साहेब असतील, अल्पेशजी असतील, खांदा कॉलनीतून आमचे भगतजी असतील आणि इतरही ठिकाणाहून. कारण ज्या दिवशी 10 तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही. कारण जवळजवळ 500हून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं. परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर, बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमचे कामोठ्यातील खरात साहेब, आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले. मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत. त्याच्यामुळे कोणालाही अडचण आली किंवा कोणालाही अडचण येऊ नये यासाठी ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असं मला. मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाही किंवा फोन करून बोलावत नाही. मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको, मला दर्दी हवेत. आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीने आता दिसत आहेत इथून पुढेही दिसतील. कारण आमची काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही. आम्ही सगळ्यांना आपलेसं करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे, ही आम्हाला शिकवण आहे. त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहित नाही कोण येतील कोण नाही येणार, परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन 100% जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सांगायचं.